पीजे सायन्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. कित्येक दिवस झाले आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत. त्या व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती आहे. आज आपण या ठिकाणी सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट म्हणजे काय पाहणार आहोत. सेल्फ म्हणजे स्वतःहून, इंटरस्टेशियल म्हणजे काय, इंटरेस्ट दाखवणे, स्वतःहून इंटरेस्ट दाखवतो. एखादा पार्टिकल काय होतोय, स्वतःहून या ठिकाणी एखाद्या क्रिस्टलमध्ये इंटरेस्ट जर दाखवत असेल त्याला सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट या ठिकाणी म्हटलं जातं. हा या ठिकाणी काय दिलेला आहे, एक क्रिस्टल दिलेला आहे, म्हणजे सॉलिड आपण म्हणतो. ह्या क्रिस्टलमध्ये या ठिकाणी रेग्युलॅरिटी दिसून येते. हे पार्टिकल रेग्युलर दाखवतात, हे पार्टिकल रेग्युलर दाखवतात, हे पार्टिकल रेग्युलर दाखवतात, हे पार्टिकल पण रेग्युलर दाखवतात. पण या ठिकाणी ह्या रेग्युलॅरिटीमध्ये, ह्या साईटमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, एक एक्स्ट्रा पार्टिकल ॲडिशन झालेला आहे. काय झालं आहे, एक्स्ट्रा पार्टिकल ह्या ठिकाणी ॲडिशन झालं. त्याला इंटरस्टेशियल ॲटम या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी ह्या साईटमध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे, तिथं एक पार्टिकल, एक्स्ट्रा पार्टिकल ॲडिशन झालेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी दोन पार्टिकल इथं या ठिकाणी ॲडिशन झालेलं आहे रेग्युलर साईटमध्ये. त्यालाच आपण कुठला या ठिकाणी म्हणतोय, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट या ठिकाणी म्हणतोय. हा फॉल्ट या ठिकाणी दाखवून येतोय. हा फॉल्ट इथे या ठिकाणी क्रिस्टलमध्ये जर दाखवत असेल तर काय होतं, या ठिकाणी बघा, ह्या क्रिस्टलचा या ठिकाणी काय होतोय, मास वाढतो. काय होतोय, कारण या ठिकाणी पार्टिकल्स या ठिकाणी जास्त झाले ना, त्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, मास या ठिकाणी वाढणार आहे. हे लक्षात ठेवा. मास वाढला की काय होतं, या ठिकाणी क्रिस्टलची डेन्सिटी सुद्धा वाढते, पण व्हॉल्यूम वाढत नाही. फक्त पार्टिकल संख्या वाढली की या ठिकाणी मास वाढणार, त्यामुळे डेन्सिटी वाढणार, व्हॉल्यूम मध्ये काही फरक जाणवणार नाही. त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतोय, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट या ठिकाणी म्हणतोय. त्यानंतर दुसरा आपण या ठिकाणी एक पार्टिकल घेतलेला आहे. त्या पार्टिकल मध्ये काय झालंय बघा, म्हणजे हा सॉलिड घेतलेला आहे. या सॉलिड मध्ये या ठिकाणी काय दिसून येतं, या ठिकाणी हे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स आहेत, सगळे या ठिकाणी पार्टिकल्स तुम्हाला दिसून येतात. पण पहिला साईट, दुसरा साईट, दुसऱ्या साईट मधून या ठिकाणी काय झालेलं आहे, एक पार्टिकल मिसिंग झालेला आहे. म्हणजे इथं काय क्रिएट होते, या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट होते. म्हणजे इथं व्हॅकन्सी जर क्रिएट झाली तर हा एम्प्टी स्पेस राहिला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी साईट बरोबर आहे क्रिस्टलची, चौथी साईट बरोबर आहे, पण तिसऱ्या आणि चौथ्या साईटमध्ये एक पार्टिकल, एक्स्ट्रा पार्टिकल ॲडिशन झालेला दिसून येतो. त्याला आपण इंटरस्टेशियल ॲटम या ठिकाणी म्हणू शकतो. इथला एक पार्टिकल मिसिंग झाला, तसाच दुसरा एक पार्टिकल या ठिकाणी ॲडिशन झाल्यामुळं या ठिकाणी काय असतं, क्रिस्टल हे बॅलन्स राहतं. म्हणजेच काय असणार आहे, याचा मास बदलत नाही, त्यानंतर डेन्सिटी बदलत नाही, व्हॉल्यूम बदलत नाही, कारण जशाचे तसे या ठिकाणी बॅलन्स राहिलेलं दिसून येतं. या ठिकाणी आपण काय बघितलं, आज सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट या ठिकाणी बघितलेला आहे. आज आपण थांबूया इथं.